जय मित्रांनो, मी दीपक कुंदवाडे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि स्टडी गाईड या ॲपवर सुद्धा. कारण का आजचं हे आपलं अर्जुना 3.0 बॅचचं टाइम अँड वर्कचं दुसरं लेक्चर आहे आणि हे लेक्चर सध्या वर पण सुरू आहे. ठीक आहे, कारण युट्यूबला पण मी हे डेमो लेक्चर या बॅचचं टाकत आहे. कारण का भरपूर मुलांना आता सगळ्यांनाच माहिती आहे की 15 ऑगस्टला आपण ऑफर काढली होती. ज्या ऑफर मध्ये टोटल आपण 15 तारखेपासून 18 तारखेपर्यंत असे 4 दिवसाची ऑफर दिली होती आणि या 4 दिवसाच्या ऑफर मध्ये ओके आपली जी बॅच सुरू आहे सध्या अर्जुना 3.0 जी SSC GD साठी मराठीतील तुमच्यासाठी तर सगळ्यात बेस्ट बॅच असणार आहे गणित आणि बुद्धिमत्तासाठी. कारण का या बॅच मध्ये आपण गणित आणि बुद्धिमत्ताचं अगदी टाइप वाईज आणि व्यवस्थित बेसिक टू ऍडव्हान्स सगळ्या गोष्टी कव्हर करतोय, त्याही आपल्या मराठी भाषेत, जेणेकरून मराठी मुलांना सुद्धा SSC GD मध्ये चांगला स्कोर यावा आणि त्यांचा सुद्धा स्कोर अगदी टॉपला जावा. ठीक आहे, त्यासाठी याच्यामध्ये तुम्हाला कंप्लीट मॅथ्स आणि कंप्लीट रिझनिंग सिलेबस हा लाईव्ह प्लस रेकॉर्डेड लेक्चरच्या फॉर्मॅटमध्ये घेतला जातोय आणि फक्त मॅथ्स आणि रिझनिंग नाही तर जीकेच्या आणि हिंदीच्या पण तुम्हाला चॅप्टर वाईज नोट्स इथे मिळणार आहेत, ज्याच्यासाठी तुम्हाला कुठेही दुसरीकडे जायची गरज नाही. हिंदीच्या सगळ्या नोट्स तुम्हाला याच्यामध्ये मिळतील. त्यासोबत तुम्हाला जीकेचे अगदी टॉपिक वाईज नोट्स मिळतील आणि त्याही मराठी भाषेमध्ये मिळतील. आणि त्या नोट्स कशा असणार आहेत तर त्या नोट्स असणार आहेत PYQ फॉर्मॅटमध्ये. म्हणजे आजपर्यंत जे SSC GD ला प्रश्न आलेले आहेत ती प्रश्न त्यांचं विश्लेषण आणि त्या टॉपिकचे नोट्स अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला मराठीमध्ये आपल्या एकमेव प्लॅटफॉर्मवर SSC GD साठी मिळणार आहेत. आणि त्यासोबत इथं तुम्हाला PYQ प्रॅक्टिस सेट सुद्धा दिले जातात. जसा की हा टॉपिक झाला, आता टाइम अँड वर्क टॉपिक झाला, तुम्ही बॅच मध्ये तर जाऊन बघितलात तर तिथं सगळेच्या सगळे प्रॅक्टिस सेट SSC GD चे अपडेट केलेले आहेत आणि सगळ्या प्रॅक्टिस सेट मध्ये अगदी 2021 पासून ठीक आहे किंवा त्याच्या मागे जर गेला तर त्याच्या मागचे क्वेश्चन अगदी 2026 पर्यंत सगळेच्या सगळे टॉपिक वाईज आणि टाइप वाईज क्वेश्चन तुम्हाला या प्रॅक्टिस सेट मध्ये दिलेले आहेत, जेणेकरून तुम्ही त्याची प्रॅक्टिस करू शकताय. त्याचसोबत तुमची टॉपिक वाईज टेस्ट घेतली जाते. एखादा टॉपिक संपला, जसं की आता आपला टाइम अँड वर्क चालू आहे, टाइम अँड वर्क संपला की टाइम अँड वर्कची तुम्हाला टॉपिक टेस्ट सुद्धा घेतली जाईल, जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की तुम्हाला कितपत हा टॉपिक समजलाय, कितपत गोष्टी क्लिअर आहेत. आणि त्यानंतर तुम्हाला फुल डाऊट सपोर्ट मिळतो, कारण इथं मी डायरेक्टली ठीक आहे कोणतीही टीम बसलेली नाही आहे तुम्हाला सपोर्ट करायला, तर मी स्वतः तुम्हाला सपोर्ट करतोय. व्हॉट्सअप असू दे, कॉल्स असू दे, सगळ्या गोष्टींवर जिथं तुम्हाला डाऊट आहे तिथे त्या गोष्टी क्लिअर करतोय. आणि ही जी बॅच आहे जी आपण कायम 499 ला सेल करतो, 499 जरी MRP असली तरी कायम प्राइस हिची 300 तिथे 350 रुपये असते. पण फर्स्ट टाइम या वर्षी 15 ऑगस्ट निमित्त 4 दिवसाची जी ऑफर काढली होती त्या ऑफर मध्ये आपण याची प्राइस 249 ठेवलेली आहे. ही ऑफर फक्त आता आज 17 तारीख आणि उद्याची 18 या 2 दिवसासाठी मर्यादित आहे. तर ज्यांना ज्यांना बॅच घ्यायची आहे त्यांनी ऍप वर जाऊन डायरेक्ट बॅच घेऊ शकताय. कुठलाही कुपन कोड वापरायची गरज नाही, काही वापरायची गरज नाही. डायरेक्ट तुम्ही परचेसला गेला तर तुम्हाला तिथं 249 रुपयाला ही बॅच मिळेल. आता बघा काही जणांना तिथं 300 रुपयाला सुद्धा बॅच दाखवते किंवा 298 रुपयाला दाखवते. तर तिथं ना तुम्हाला बॅच परचेस करताना बाय नाव वर क्लिक केल्यानंतर एक टेस्ट सिरीज सुद्धा ऍड होतेली दिसते. पण तिथं अनक्लिक केला की ते 49 रुपये तुमचे कमी होतात, कारण टेस्ट सिरीज सुद्धा परचेस करायची गरज नाही. कारण या ऑफर मध्ये तुम्हाला 50 प्लस फुल मॉक टेस्ट मराठी मधल्या अगदी फ्री मध्ये मिळणार आहेत. जर तुम्ही या 2 दिवसात ही बॅच जॉईन केलात तर लगेच जाऊ नका, पहिला हे डेमो लेक्चर व्यवस्थित बघा. जर शिकवत्याला समजलं, शिकवत्याला आवडलं तरच बॅच घ्या. ओके, आता बघा आपण जाऊया डायरेक्ट लेक्चर कडे. आपले टाइम अँड वर्क मध्ये पहिले 2 टाइप संपलेले आहेत. आता पहिल्या 2 टाइप मध्ये सगळ्यात महत्वाचं तर आपण टाइप वाईज शिकतोय, सगळ्यांनाच माहित आहे. कुठलेही क्वेश्चन्स ऍड करून काही आपल्या इथं चालत नाही, कारण हा स्टडी गट आहे. ओके, तर इथं टाइप वाईज शिकवलं जातं. जसं की टाइम अँड वर्क मध्ये पहिल्या टाइप मध्ये आपण 2 लोकांवर आधारित प्रश्न बघितले, दुसऱ्या टाइप मध्ये 3 लोकांवर आधारित प्रश्न बघितले. तर आजच्या या लेक्चर मध्ये आपण या टॉपिकची थर्ड टाइप बघतोय, ज्याच्यामध्ये आपल्याला जोड्यांवर आधारित प्रश्न बघायचे. ऍक्च्युअली जोड्यांवर आधारित प्रश्न म्हणजे काय, समजा पहिल्या दिवशी A आणि B काम करतायत, त्यानंतर B आणि C काम करतायत आणि C आणि D काम करतायत. असं जर मिळून मिळून काम करत असतील अशा टाइपचे जर प्रश्न आले तर तुम्ही कशा पद्धतीने सॉल्व्ह करू शकता. आणि SSC GD ला या टाइपचे प्रश्न भरपूर येतात, तुम्हाला पुढे लेक्चर मध्ये दिसतीलच प्रश्न कशा पद्धतीने असतात. आता या टाइपचा पहिला प्रश्न बघा, प्रश्नांवरून तुम्हाला अजून क्लॅरिटी मिळेल. क्वेश्चन काय आहे तर A आणि B एक काम 10 दिवसात करू शकतात, B आणि C तेच काम 12 दिवसात करू शकतात, C आणि A तेच काम 15 दिवसात करू शकतात.
जर तिघांनी एकत्र मिळून काम केले तर ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण होईल, अशा टाइपचे क्वेश्चन तुम्हाला इथं बघायला मिळणार आहे. ओके, तर हे प्रश्न सॉल्व्ह कसे करायचे रे? याच्यात काय अवघड नाही, सिंपल गोष्ट आहेत. आता जसं की आपण पहिल्या लेक्चर मध्ये बेसिक क्लिअर केले. क्वेश्चन काय बघा, तर ए आणि बी हे दोघे मिळून जर एक काम 10 दिवसात करतात. पुढे काय सांगितले त्यांनी, बी आणि सी हे दोघे मिळून तेच काम 12 दिवसात करतात. आणि सी आणि ए, परत काय सांगितले, सी अधिक ए हे दोघे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतात रे? तर 15 दिवसात करतात. आता आपल्याला या तिघांचा किंवा 3 जोड्यांचा वेळ दिलेला आहे काम पूर्ण करण्यासाठी लागणार. याच्यावरून सगळ्यात पहिला आपण काम काय करतो रे, तर याच्यावरून एकूण काम काढून घेतो. आणि एकूण काम आपण कसं काढतो, तर या तिघांचा जो सर लसावी असतो, ठीक आहे, या तिघांचा 10, 12 आणि 15 या तिघांचा जो लसावी असतो ते आपलं एकूण काम असतं. आता इथं 10, 12 आणि 15 तुम्ही लसावी काढू शकता किंवा मी डायरेक्ट लिहितो, कारण मला माहित आहे याचा लसावी येणार आहे 60. ठीक आहे, कारण 12 आणि 15 आणि वर 10 म्हणजे 60 सर लसावी येतो याचा. क्लिअर आहे, काही गोष्टी डोक्यात असतात. ओके, तर बघा आता लसावी 60 आला. लसावी काढला म्हणजे काय काढलं मी, एकूण काम काढलं सर, त्यांचं डब्ल्यू काढलं, त्यांचं वर्क काढलं की एकूण काम किती आहे. आता एकूण काम काढल्यानंतर दुसरं काम काय असतं आपलं, क्षमता काढणं, त्यांची क्षमता काढणं. क्षमता कसं काढतोय, समजा मी या 60 ला जर या 10 न भाग दिला तर किती मिळेल रे मला, 6 मिळेल. काय केलं मी, एकूण कामाला त्याच्या वेळेनं भाग दिला, मला काय मिळालं, 6 मिळालं. आणि ही 6 जे मिळतं ना, ते असते ए आणि बी ची क्षमता. तीच काय असते, या ए आणि बी ची क्षमता. सेम समजा मला बी आणि सी ची क्षमता काढायची आहे, तर या 60 ला या 12 ने भाग देणार, तर काय होईल रे, 12 पंचे 60. तर बी आणि सी ची क्षमता किती झाली, 5 झाली. बरोबर. तसंच समजा मला सी आणि ए ची क्षमता काढायची आहे, तर या 60 ला मी काही भाग देणार 15 न, म्हणजे सर 15 चोक 60 होतं. 15 चोक किती होतं, 60 होतं. म्हणजे मला सी आणि ए ची क्षमता किती मिळाली, 4 मिळाली. आता एक क्षमता म्हणजे काय, सगळ्यांना पहिल्या लेक्चर मध्ये क्लिअर झाली. क्षमता म्हणजे काय असते, की ए आणि बी मिळून एका दिवसात 6 काम करतात, बी आणि सी मिळून एका दिवसात 5 काम करतात आणि सी आणि ए मिळून एका दिवसात 4 काम करतात. आता बघा पुढे त्यांनी काय विचारले, तिघांनी एकत्र मिळून काम केले तर ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील. तिघ मिळून जर काम कराले तर ते 60 काम पूर्ण करण्यासाठी त्या तिघांना मिळून किती दिवस लागतील आपल्याला विचारले. जेव्हा असं विचारलं जातं तिघांचं मिळून, त्यावेळेला मला क्षमता माहित पाहिजे कुणाची, तिघांची एकत्रित क्षमता माहित पाहिजे. मग ती मी कसं काढू शकतो, तर या सगळ्या क्षमतेची जर मी बेरीज केली तर काय होईल सांगा. इथं सगळ्यात पहिला ए अधिक बी आहे, त्यानंतर काय बघा, बी अधिक सी आहे, बी अधिक सी आहे, त्यानंतर काय, सी अधिक ए आहे, त्यानंतर काय, सी अधिक ए आहे. आणि या तिघांची क्षमता जर मी टोटल केली तर ए अधिक बी ची किती आहे रे, 6 आहे. त्यानंतर बी अधिक सी ची किती आहे रे, 5 आहे. आणि सी अधिक ई ची सर ए ची किती आहे, तर 4 आहे. ठीक आहे, आता यांची बेरीज करूया. इथं बघा 1 आणि 2, 2 ए मला दिसत आहेत, म्हटल्यावर मी 2 ए करणार, अधिक बी पण मला 2 दिसत आहेत, म्हणजे सर 2 बी होणार. आणि त्यानंतर सी पण इथं आणि इथं 2 आहेत, बरोबर, म्हणजे 2 सी होणार. आणि यांची इकडे बेरीज किती होईल सांगा, 6 आणि 4 10 आणि 5 15 होईल. किती बेरीज दिली यांची, 15 बेरीज आली. आता बघा जर 15 बेरीज आली माझी, तर ए बी आणि सी हे 2-2 वेळा आहेत. मला त्यांची एकदाच घ्यायला पाहिजे त्यांना, जेणेकरून त्यांची एका दिवसाची मला क्षमता कळेल. त्याच्यामुळे मी 2 आहे असं ठेवतो, बाहेर काढतो ना, कॉमन घेतो 2 यातनं, आणि ए अधिक बी अधिक सी बरोबर किती मिळेल मला, मग 15 बरोबर किती मिळेल, 15. आता बघा इकडं 2 आहे, इकडं 15 आहे, बे के बे, बे साती 14 आणि बे पंचे 10 म्हणजे 7.5 आलं. मला इथं मित्रांनो ए अधिक बी अधिक सी बरोबर किती मिळालं, तर 7.5 मिळालं. आणि हे जे मिळालं ना, ए अधिक बी अधिक सी 7.5, तर हीच काय झाली, त्या तिघांची एकत्रित क्षमता. म्हणजे जर ए बी आणि सी हे तिघे मिळून जर एका दिवशी काम करत असतील तर एका दिवसात ते 7.5 काम पूर्ण करतील. क्लिअर झाले, एका दिवसात किती काम पूर्ण करणार आहेत ते, तर 7.5 इतकं काम पूर्ण करणार आहेत. आता बघा पुढे लक्षात घ्या, आता मला काढायचं आहे त्यांना लागणारा एकत्रित वेळ. तर आपल्याला काय काढायचं आहे, तर टाइम काढायचा आहे तिघांचा. मग टाइमचा फॉर्म्युला काय आपला, वेळ, लागलेला वेळ जिथं काढायचा असतो तिथं कसं काढतो, तर वेळ बरोबर
सर एकूण काम W भागिले त्यांची क्षमता, ज्याला आपण इफिशियन्सी म्हणतो. मला सांगा एकूण काम किती आहे रे? 60 आहे, भागिले तिघांचा वेळ काढतोय म्हणजे तिघांची क्षमता किती आहे? तर सर 7.5 आहे. किती आहे? 7.5 आहे. मग या 65 ला जर मी 75 न भाग दिला तर का होईल सांगा? पहिला तर हा मी एक इथला झिरो कॅन्सल आउट करतो आणि इथे एक झिरो वाढवतो. पॉईंट कॅन्सल आउट केला, वर एक झिरो वाढवला. आता किती आहे माझ्याकडे? वर 600 आहे आणि खाली 75 आहे. कितीनं भाग देऊ शकतो सांगा मी? कितीनं भाग देऊ शकतो रे? तर सर 25 न देऊया. 25 त्रिक 75. वर काय होईल सांगा? 25 दोन्ही 50, उरलं किती? 10 आणि 25 चोक 100. 3 एके 3 आणि 3 8 24. म्हणजे आन्सर किती आलं माझं टाइमचं? 8 दिवस. सर जर ते तिघे एकत्र मिळून काम करत असतील तर त्यांना किती दिवस लागणार आहेत आपल्याकडे? 8 दिवस लागणार आहेत. आणि ऑप्शन नंबर किती आहे बघा? तर सी आहे. ऑप्शन सी हे तुमचं बरोबर उत्तर असणार आहे. आता बघा, इथं आपण काय शिकलो? जर जोड्यांमध्ये दिला असतील तर कशा पद्धतीने त्यांची क्षमता काढायची आणि वेळ कसा काढायचा. आता ही जी स्टेप आहे, ही जी मी इथं लिहिली, ही पहिल्या एक्झाम्पल मध्ये फक्त तुम्हाला समजण्यासाठी लिहिली. ठीक आहे. जर दोघं दोघं असतील तर सर त्यांची क्षमता ही यांची बेरीज असते आणि यांच्या बेरजेला जर सिंगल सिंगलचं मला काढायचं असेल, फक्त एबीसीचं काढायचं असेल, तर यांच्या बेरजेला जर मी 2 न भाग दिला तर मला डायरेक्ट एबीसी मिळतं. हे क्लिअर झालं. म्हणजे नेक्स्ट एक्झाम्पल मध्ये मी काय करणार? समजा मला एबीसी ची क्षमता काढायची आहे, तर यांच्या बेरजेला, या तिघांच्या जोडींच्या बेरजेला डायरेक्ट काय करणार? 2 ने भाग देणार. म्हणजे मला डायरेक्ट काय मिळेल? एबीसी ची क्षमता मिळेल. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? जाऊया पुढे. बघा क्वेश्चन काय. क्वेश्चन आहे मित्रांनो तुमच्या समोर. ए आणि बी एक प्रकल्प 9 दिवसात पूर्ण करू शकतात. काय सांगितलंय? ए अधिक बी एक प्रकल्प 9 दिवसात पूर्ण करू शकतात. बी आणि सी तोच प्रकल्प 12 दिवसात पूर्ण करतात. आणि त्यानंतर बघा सी आणि ए तोच प्रकल्प काय करतात रे? तर 18 दिवसात पूर्ण करतात. किती दिवसात पूर्ण करतात? 18 दिवसात पूर्ण करतात. तर ए बी आणि सी मिळून किती दिवसात तो प्रकल्प पूर्ण करू शकतील? एबीसी ला तो प्रकल्प पूर्ण करायला किती दिवस लागतील? सगळ्यात पहिली गोष्ट सांगितली सर तिघांचा लसावी काढा, म्हणजे मला एकूण काम किंवा एकूण प्रकल्प किती आहे तो समजेल. एकूण प्रकल्प कसं काढणार किंवा एकूण काम कसं काढणार? तर 9, 12 आणि 18चा मी लसावी घेणार. आता या तिघांचा लसावी किती येतो सांगा? 18 दोन्ही 36, 12 त्रिक 36 आणि 9 चोक 36. म्हणजे मला क्लिअर झालं सर 36 यांचा लसावी येतो. तर 36 झालं माझं एकूण काम. 36 काय झालं रे माझं? एकूण काम. आता मी क्षमता काढणार. या 36 ला 9 ने भाग देणार म्हणजे मला किती मिळेल? 4. तर 4 क्षमता झाली फक्त ए आणि बी ची. बी आणि सी ची क्षमता किती येईल? तर 12 त्रिक 36 येतं. म्हणजे त्या 36 ला 12 ने भाग दिला मला 3 मिळालं. तर 3 ही बी आणि सी ची काम करण्याची एका दिवसाची क्षमता झाली. त्यानंतर सी आणि ए न जर मी 36 ला भाग दिला तर काय होईल? 18 दोन्ही 36. म्हणजे सी आणि ए ची क्षमता किती मिळाली रे मला? 2 मिळाली. क्लिअर आहे? आता मला तिघांचं मिळून काम काढायचं एबीसीचं. तर मला काढावी काय लागेल? मला काढावी लागेल सर ए अधिक बी अधिक सी ची क्षमता. मग ए अधिक बी अधिक सी ची क्षमता कशी काढायची मी मगाशी सांगितलं. सर तिघ पण जोड्या जोड्यांमध्ये, ठीक आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी बी 2 मिळणार आहे, सी 2 मिळणार आहे, ए 2 मिळणार. म्हणजे सर या इकडल्या बेरजेला 2 ने भाग द्या. इकडली बेरीज किती होते बघा? 4 आणि 2 6 आणि 3 सर 9 आणि 9 ला काय करणार मी? 2 न भाग देणार. म्हणजे मला ए अधिक बी अधिक सी ची क्षमता किती मिळाली? तर 9/2 मिळाली. ठीक आहे, 9/2 म्हणा किंवा त्यालाच आपण काय लिहू शकतो रे? तर त्यालाच आपण सर 4/5 सुद्धा लिहू शकतो. काय लिहू शकतो त्याला आपण? 4/5 सुद्धा लिहू शकतो. म्हणजे एबीसी ची सर काम करण्याची क्षमता आहे 4/5. सॉरी 4.5. क्लिअर झालं? आता मला विचारलाय काय? एकूण लागणारा टाइम मला काढायचा सर टाइम. टाइम बरोबर काय? तर एकूण काम 36 भागिले 4.5. आता पॉइंट मी इथं देत नाही तर 1 0 डायरेक्ट वर वाढवतो. ठीक आहे, पॉइंट खालचा कॅन्सल आउट केला, पॉइंट नंतर एकच घर आहे म्हणून 1 0 पुढे वाढवला. आता याला फक्त सॉल्व्ह करायचं. काय होईल सांगा? 9 5 45, 9 चोक 36 म्हणजे 40/5 आलं. आता या 40/5 ला पुढे जर सॉल्व्ह केला तर किती येतं रे? 45/48. 5 एके 5 आणि 45/40. म्हणजे किती वेळ लागणार आहे तिघांना काम पूर्ण करायला?
सर 8 दिवस लागणार आहेत. इथं पण बघा ऑप्शन नंबर बी 8 हे माझं काय असणार आहे, बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर आहे. म्हणजे जर दोघं एकत्र येऊन काम करत असतील, जोड्यांमध्ये काम करत असतील, तर अशा टाईपचे क्वेश्चन आपण या पद्धतीने सॉल्व्ह करत असतोय. इथं फक्त इतकं करायचं आहे हे लक्षात ठेवायचं. ठीक आहे, 2 भाग द्यायचा आहे हे महत्वाचं आहे. हे जर विसरलात ना तर गणित पुढं चुकतं तुमचं. क्लिअर आहे. चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघूया आपण. थोडस पुढे जाऊया. ठीक आहे, थोडीशी लेवल वाढवत जायची आपल्याला. तिथंच तेच 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 सोपं शिकायचं नाही. ठीक आहे, आपल्याला कसं झालंय माहित आहे, तयारी करत असताना खास करून मराठी मुलांना, आपल्या नॉर्मल ग्रामीण मुलांना, ठीक आहे, सोप्या 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 गोष्टींची सवय झाली आणि ते एवढंच आपल्याला पेलतं, बाकीचं आपल्याला पेलत नाही. पण तसं चालणार नाही मित्रांनो. आपण आता एसएससी जीडी ची तयारी करतोय. ठीक आहे, आणि एसएससी जीडी ची तयारी करत असताना मॅथमॅटिक्स थोडंसं ऍडव्हान्स असतं, थोडंसं अवघड असतं आणि ते आपल्याला शिकणं गरजेचं आहे. एकदा शिकलं की ते अवघड राहत नाही. ओके, चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघा. तर काय सांगितलंय, एम आणि आर मिळून एक काम 18 दिवसात पूर्ण करतात. एम आणि आर मिळून एक काम किती दिवसात पूर्ण करतात, तर 18 दिवसात. पुढे सांगितलंय त्यांनी आर आणि पी मिळून तेच काम, आर अधिक पी मिळून तेच काम 24 दिवसात पूर्ण करतात. आणि त्यानंतर पी आणि एम मिळून, पी आणि एम मिळून बघा तेच तिघ आहेत जोडीनं काम करायला. पी आणि एम मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करू शकतात, तर 36 दिवसात पूर्ण करू शकतात. तर तिघे मिळून 4 दिवसात कामाचा किती भाग पूर्ण करू शकतील. सगळ्यात पहिला इथपर्यंत आपण समजून घेऊया. आता तिघांचं सर वेगवेगळे काम करण्याचा वेळ दिलाय, किती वेळ लागतो तो, त्याच्यावरनं मी काढून घेणार सर एकूण काम. आता 36, 24 आणि 18 मला माहित आहे याचा लसावी येतो 72. ठीक आहे, लसावी तुम्ही वेगळा सुद्धा काढू शकता, काय प्रॉब्लेम नाही. आता बऱ्यापैकी सेमच व्हॅल्यू असतात त्याच्यामुळे लसावी लक्षात राहतो इझिली. जर नसेल राहत कुणाच्या तर सेपरेटली साईडला काढू शकतो आपण. लसावी लसावी काढायला येतो, आपण शिकलोय लसावी मसावी टॉपिक मध्ये. आता याच्यावरून आपण काय करणार, क्षमता. तर सर 18ने जर 72ला भाग दिला तर 18 चोक 72 येतं. त्याच्यामुळं एम आणि आर चा क्षमता किती झाली, 4 झाली. त्यानंतर आर आणि पी ची क्षमता कसं काढणार, तर या 72ला जर 24ने भाग दिला तर 24 त्रिक 72 येतं. म्हणजे 3 क्षमता झाली कोणाची, आर आणि पी ची. आणि त्यानंतर बघा, जर या 72ला मी 36ने भाग दिला तर 36 दोन्ही 72 येतं. म्हणजे 2 क्षमता झाली कोणाची, पी आणि एम ची. आता मला क्षमता कोणाची पाहिजे आहे, तिघांची एकत्र. कोणाची, एम अधिक आर अधिक पी ची, या तिघांची मिळून क्षमता पाहिजे आहे. तर ती कशी काढणार, सर यांच्या टोटलला 2 ने भाग देणार. 4 आणि 2 6 आणि 3 9. म्हणजे इथं पण किती येणार आहे रे, 9/2. म्हणजे सर 4.5. म्हणजेच किती, 4.5. आता बघा काय सांगितलंय, हे तिघे मिळून किती काम करणार आहेत, 4 दिवस काम करणार आहेत. हे तिघे मिळून किती काम करणार आहेत, 4 दिवस. मग सर एका दिवसात जर 4.5 काम करत असतील तर 4 दिवसात किती काम पूर्ण करतील ते, 4 दिवसात किती काम पूर्ण करतील. सर 4.5 एका दिवसात, तर 4 दिवसात 4.5 गुणले 4 करा. म्हणजेच 4.5 गुणले जर 4 केलं मी तर किती मिळणार आहे मला, 18 मिळणार आहे. किती मिळणार आहे, 18 मिळणार आहे. 4.5 गुणले 2 9 येतं आणि 9 2 18 होईल. क्लिअर आहे. इथपर्यंत काय आलं. आता आपण काय काढलं, सर तिने 18 काम पूर्ण केले किती दिवसात, 4 दिवसात. क्वेश्चन काय विचारलाय, तर किती भाग पूर्ण झालाय कामाचा. 18 काम तर पूर्ण झाले, पण किती भाग पूर्ण झालाय असं विचारले. आणि जिथं पण मला कामाचा भाग विचारला जातो, काय, जिथं पण कामाचा किती भाग पूर्ण केलाय असं विचारला जातो, त्यावेळेला काय करायचं, तर पूर्ण झालेलं जे काम आहे ते वर ठेवायचं आणि खाली काय घेणार मी, एकूण काम. एकूण काम किती आहे रे, 72. एकूण काम किती आहे, 72. काय केलं मी लक्षात घ्या परत एकदा, तर वर ठेवलं कुठलं, झालेले काम, झालेले काम, आणि खाली काय ठेवलं मी, एकूण काम. म्हणजे मला काय कळेल की कामाचा किती भाग पूर्ण झालेला आहे, हे तर क्लिअर होईल. मग 18 आणि 72 आहे, याला सर भाग जातो परत. कितीनं भाग जातो, सर 18 एके 18 आणि 18 चोक 72. म्हणजे उत्तर काय येईल रे माझं, उत्तर येईल माझं सर 1/4 भाग. कामाचा किती भाग पूर्ण झालाय, तर 1/4. ऑप्शन नंबर ए माझं बरोबर असणार आहे. आणि हा जो क्वेश्चन आहे ना मित्रांनो, तो 27 एप्रिल 2026 शिफ्ट 2 ला आलेला आहे. म्हणजे रिसेंट जे आपले एसएससी जीडी चे एक्झाम झाले, ठीक आहे, या वर्षी,
त्या एक्झाम मध्ये हा क्वेश्चन आलेला आहे आणि असा प्रश्न तुम्हाला पुढच्या वर्षी सुद्धा 100% येईल. ठीक आहे. आणि जे येणार आहे तेच तुमचं या बॅच मध्ये कव्हर करून घेतलं जाणार आहे. ओके, चलो नेक्स्ट एक्झाम्पल बघू आपण. पुढचा क्वेश्चन बघा, क्वेश्चन नंबर काय आहे हा क्वेश्चन. ए आणि बी मिळून एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. सिंपल आहे, फक्त आपण जे दिले ते पहिला लिहून घेतोय. ए आणि बी सर एक काम 12 दिवसात पूर्ण करतात. त्यानंतर बघा बी आणि सी, बी अधिक सी हे दोघे मिळून तेच काम किती दिवसात करतात रे, तर सर 15 दिवसात पूर्ण करतात. आणि सी आणि ए, त्यानंतर काय सांगितले, सी अधिक ए हे मिळून तेच काम किती दिवसात पूर्ण करतात, तर 20 दिवसात पूर्ण करतात. आता जर ए एकटा ते काम किती दिवसात पूर्ण करेल आपल्याला विचारले. ठीक आहे, म्हणजे जर ए एकटाच काम करायला तर ते संपूर्ण काम किती दिवसात पूर्ण करू शकणार आहेत आपल्याला विचारले. याचा अर्थ काय रे, पहिला प्रश्न समजून घेत जावा. ठीक आहे, मी काय म्हणतोय, प्रश्न समजून घेत जावा. म्हणजे प्रश्न नेमका आपल्याला काय विचारलाय. त्यांनी काय दिले, तिघांचा वेगवेगळा जोड्यांमधला कामाचा कालावधी दिलाय की ते काम पूर्ण करायला या तिघांना जोड्यांमध्ये काम करताना किती वेळ लागतो. आणि विचारले काय, ए ला एकट्याला ते काम पूर्ण करायला किती वेळ लागतो असं त्यांनी विचारले. आता मगापासून आपल्याला विचारलं होतं एबीसी ना, म्हणजे तिघांना मिळून किती वेळ लागतो. त्यावेळेला आपण काय काढायचो, तिघांची क्षमता काढायचो. पण इथं ए ला किती वेळ लागतो असं विचारले. मग ए ला किती वेळ लागतोय असं जर विचारलं असेल तर मला ए ची क्षमता माहित पाहिजे. बरोबर, ए ची क्षमता माहित पाहिजे. मग ती कशी काढणार. सगळ्यात पहिलं काम तर सर सगळ्या क्वेश्चन मध्ये सेमच असतं. काय, एकूण किती कामं काढून घ्यायचं. एकूण किती कामं हे तिघांच्या लसावीवरून समजेल आपल्याला. तर 12 आणि 15 दिसलं तर 60 लसावी असतो कमीत कमी. आणि 20 न पण 60 ला भाग जातो, म्हणजे 60 लसावी आपला असणार आहे. एकूण काम झालं माझं सर 60. आता क्षमता काढा. सर ए आणि बी ची क्षमता काय येईल, तर 60 भागिले 12, 12 पंचे 60 येते. ए आणि बी ची क्षमता सर 5 झाली. त्यानंतर बी आणि सी ची किती येईल रे, तर सर 60 भागिले 15, 15 चोक 60 येतं. म्हणजे बी आणि सी ची क्षमता किती झाली, 4 झाली. आणि 20 त्रिक 60 म्हणजे सी आणि ए ची क्षमता किती झाली, 3 झाली. आता मला सांगा, मला फक्त ए ची क्षमता काढायची आहे. तर मी कसं काढू शकतो, तर मी काढू शकतो सर, सगळ्यात पहिला काय करेन मी, ए अधिक बी अधिक सी ची क्षमता काढेन. तिघांची क्षमता कसं काढणार सर, याची टोटल करा. 5 आणि 4 9, 9 अधिक 3 सर 12, भागिले काय करणार मी 2 करणार, कारण जोड्यांमध्ये. म्हणजे सर ए अधिक बी अधिक सी ची क्षमता किती झाली, 6 झाली. ए अधिक बी अधिक सी ची क्षमता किती झाली, 6 झाली. आता मला ना याच्यात काय करायचंय, फक्त ए ची क्षमता काढायची. फक्त ए ची क्षमता काढायची. तर ए ला मी आहे असा ठेवला आणि जे बी अधिक सी आहे, बी अधिक सी आहे त्याची क्षमता इथे लिहू का रे. बघा बी अधिक सी ची क्षमता मला माहित आहे ना 4, तर मी 4 इथं डायरेक्ट घेतलं बी अधिक सी. बरोबर, टोटल मिळून किती आहे 6. म्हटल्यावर ए बरोबर किती असणार आहे, ए बरोबर असणार आहे सर ह्या 6तून इकडले 4 वजा होईल म्हणजे 2. मला ए ची क्षमता मिळाली सर 2. ए ची क्षमता किती मिळाली, 2. आता मला काय काढायचं आहे, तर मला काढायचं आहे सर ए ला लागणार आहे. मला टाइम काढायचा आहे कुणाचा, फक्त आणि फक्त ए चा. तर टाइम कसा काढतो आपण, एकूण काम भागिले त्याची क्षमता. सर एकूण काम किती आहे माझं 60 आहे, भागिले ए ची क्षमता किती आहे 2 आहे. म्हणजे किती येईल रे सर, 30 दिवस उत्तर येणार आहे माझं. 30 डेज माझं काय असणार आहे, आन्सर असणार आहे. ऑप्शन आहे का बघा, तर ऑप्शन नंबर ए क्लिअरली 30 दिवस मला त्या ए ला ते काम पूर्ण करायसाठी लागणार आहे. क्लिअर आहे, समजलं. आता जसं की मी ए ची क्षमता काढली, तसं आपण बी ची पण काढू शकतो का, हो काढू शकतो. सर बी ला आहे असं ठेवायचं आणि ए आणि सी ची क्षमता घ्यायची. ए आणि सी ची आपल्याकडे इथे 3 आलेले, सेम आपल्याला सी ची काढायची आहे. तर सी ला असं ठेवा, ए अधिक बी घ्या, ए अधिक बी 5 आलेलं आहे. प्रत्येकाची ए ची बी ची आणि सी ची तिघांची पण सेपरेटली क्षमता आपण या पद्धतीने इथं काढू शकतो. क्लिअर झालं, चलो थोडस आपण पुढे जाऊ. नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे बघा. पुढचं एक्झाम्पल आहे सर ए आणि बी एक काम 9 दिवसात पूर्ण करू शकतात. लिहून घेतो आपण डायरेक्ट, ए अधिक बी एक काम तर 9 दिवसात पूर्ण करू शकतात. त्यानंतर बी अधिक सी, बी आणि सी तेच काम सर 18 दिवसात पूर्ण करू शकतात. आणि त्यानंतर काय म्हटलंय बघा, एबीसी एकत्र मिळून, ए अधिक बी अधिक सी हे तिघ एकत्र मिळून काय करतात रे, तर तेच काम 8 दिवसात पूर्ण करतात.
तेच काम किती दिवसात पूर्ण करतात? 8 दिवसात पूर्ण करतात. ओके ना? तर ए आणि सी यांना एकत्र मिळून ते काम पूर्ण करण्यासाठी किती दिवस लागतील आपल्याला विचारले. तर मला इथं काढायला काय लागणार आहे? सगळ्यात महत्वाचं तर ए आणि सी ची क्षमता काढायला लागणार. ठीक आहे. ती क्षमता कशी काढायची आपण ते पण बघूया. सगळ्यात पहिला काय करणार? सर मी या तिघांचं एकूण काम काढून घेणार. तर 9, 18 आणि 8 यांचा लसावी किती येतो मला सांगा. 9, 18 आणि 8चा जर मी लसावी काढला तर आपण सिंपल या पद्धतीने काढतोय. तर 9, 18 आणि 8 तर लसावी कसा काढणार आहे मी? सगळ्यात पहिला सर दिसतंय मला 2 ने भाग जातो सगळ्यांना. सॉरी 2 ने नाही जाणार ना इथं. कारण इथं 9 आहे, इथं 18 आहे. 9 नेच भाग देतो मी डायरेक्ट. चला 9. 9 एके 9, 9 दुने 18 आणि 8 आहे असं घेतलं कारण 9 ने भाग जात नाही 8 ला म्हणून. त्यानंतर 2 ला आणि 8 ला 2 ने भाग जातो. तर मी 2 ने भाग दिला. सर एक आहे असं, बे के बे आणि बेचोक 8. आता बघा खाली 2 1 1 मिळालेत आणि 1 4 मिळाले. पुढे भाग द्यायची गरज आहे का? नाही. तर लसावी कसा काढणार मी? इथं बघा 9 दुने 18 आणि 18 चोक किती येतं? 18 चोक 72 येतं सर. म्हणजे लसावी जो येणार आहे माझा तो येणार आहे 72. लसावी मी कसा काढला? तर आपल्या सिंपल मेथडनं काढला आणि लसावी किती आला माझा? 72 आला. तर 72 हे काय झालं माझं? एकूण काम झालं. 72 काय झालं? एकूण काम झालं. आता मला क्षमता काढायची. तर या 72 ला ठीक आहे. या 72 ला मी 9 ने भाग दिला तर काय होईल? 8 9 72 येतं म्हणजे 8 माझी क्षमता झाली ए अधिक बी ची फक्त. त्यानंतर बी अधिक सी ची क्षमता काय होईल? तर 18 चोक 72 येतं. म्हणजे 4 क्षमता झाली बी आणि सी ची. आणि एबीसी या तिघांची क्षमता किती येईल? तर 8 9 72. 8 9 72 म्हणजे 9 क्षमता आली माझी ए अधिक बी अधिक सी ची. मला कोणाची क्षमता पाहिजे आहे फक्त ए आणि सी ची. तर मला काय करावं लागेल? ए आणि सी ची सर वेगवेगळी क्षमता काढून घ्यावी लागेल. कसं काढणार? सर मला ए अधिक बी अधिक सी ची क्षमता इथं डायरेक्टली किती आली? बघा ए अधिक बी अधिक सी ची क्षमता किती आली डायरेक्टली त्यांनी? 9 दिले ना. 9 माझी क्षमता आली. आता याच्यावरून मला सगळ्यात पहिला काय करायला पाहिजे? ए ची क्षमता काढायला पाहिजे आणि सी ची क्षमता काढायला पाहिजे. आता मला इथं ए ची क्षमता जर काढायची असेल तर मी काय करणार? ए आहे असं घेणार आणि बी आणि सी ची क्षमता किती आहे बघा? तर सर 4 आहे. तर बी आणि सी बरोबर 4 ठेवणार. तर इथं 9 आहे टोटल. तर ए बरोबर काय होईल? तर हे 4 तिकडं वजा होईल म्हणजे ए ची क्षमता सर किती आली? 5 आली. ए ची क्षमता किती आली? 5 आली. सेम त्याच पद्धतीनं काय करणार रे मी? इथं लिहितो. ओके. या साईडला घेतो बघा. तर सर ए अधिक बी अधिक सी ए अधिक बी अधिक सी ची क्षमता किती आहे? 9 आहे. आता मला ए ची तर काढल्या मी, मला सी ची पाहिजे. ए ची तर मी काढल्या, मला सी ची पाहिजे. मग मी काय करतो? सर सी आहे असा घेतो आणि ए आणि बी ची क्षमता किती आहे बघतो. ए आणि बी ची किती आहे रे? तर ए अधिक बी ची क्षमता सर 8 आहे. म्हणजे 8 इथं मी लिहिलं. बरोबर किती आहे? 9 आहे. म्हटल्यावर सी ची क्षमता किती येईल सांगा मला? हे जे 8 आहे हे या 9 मधून वजा होईल. म्हणजे शिल्लक किती राहिलं फक्त? ए शिल्लक, सी शिल्लक राहिलं आणि सी ची क्षमता किती आली? 1 आली. आता याच्यावरनं बघा मी सगळ्यात लास्ट ए अधिक सी ची क्षमता सांगू शकतो का रे? ए अधिक सी ची क्षमता सांगू शकतो का? ए ची 5 आहे आणि सी ची 1 आहे म्हणजे 5 अधिक 1 किती होईल सर? 6. ए आणि सी ची क्षमता किती मिळाली मला? 6 मिळाली. ए आणि सी ची किती मिळाली मला? 6 मिळाली. आता बघा लास्टला मी काय करेन मग? लागलेला वेळ काढेन. आता वेळ मला कुणाचा विचारलाय? मला टाइम कुणाचा विचारलाय? ए अधिक सी ला लागणार. ए अधिक सी ला लागणार. कसा काढणार तो? सर एकूण काम भागिले ए अधिक सी ची क्षमता. एकूण काम माझं सर 72 आहे आणि ए अधिक सी ची क्षमता आपण किती काढली? 6 काढली. म्हणजे काय होणार आहे रे? 6 एके 6, 6 एके 6 आणि 6 दोन्ही 12. म्हणजे किती दिवस लागतील रे ए आणि सी ला ते काम पूर्ण करायला? तर सर ऑप्शन नंबर सी 12 दिवस आपलं बरोबर उत्तर असणार आहे जे की इथं आपलं आलेलं आहे. क्लिअर आहे? समजलं? क्वेश्चन कसाही विचारू देत. एकदा ही कन्सेप्ट क्लिअर झाली की क्षमता कशी काढायची सगळ्या क्षमतेचाच खेळ आहे बाळांनो इथं. ठीक आहे. क्षमता एकदा तुम्हाला काढायला जमली ना तर हे बाकीचं पुढे कितीही मोठा गदारोळ ते करू देत आपल्याला काही फरक पडत नाही. आपण इझिली सॉल्व्ह करू शकतो. त्याच्यामुळं महत्वाचं काय आहे गणितात तर महत्वाचं आहे तुम्ही कन्सेप्ट शिकणं. ठीक आहे. फक्त ट्रिक्स 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 करून त्या इंस्टाग्रामला रील्स येतात बघा. 1 सेकंदात उत्तर काढा, 5 सेकंदात उत्तर काढा ही ट्रिक वापरा. काही उपयोग नाही. ट्रिक्स तुम्हाला कामाला येणार आहेत पण कधी? ज्यावेळेला तुम्ही प्रॅक्टिसला जाणार आहे. ठीक आहे. तिथं तुम्ही ट्रिक्स वापरणार त्यातून प्रॅक्टिस होईल. पण
ट्रिक्सचा वापर योग्य पद्धतीने तुम्ही कधी करू शकताय, ज्या वेळेला तुमचं बेसिक क्लिअर असतं, तुमची कन्सेप्ट क्लिअर असते. त्याच्यामुळं नेहमी लक्षात ठेवायचं, कन्सेप्ट इज ऑलवेज बेटर दॅन ट्रिक्स. ट्रिक्स तेव्हाच कामाला येतात जेव्हा तुमची कन्सेप्ट क्लिअर असते. ओके, चलो नेक्स्ट बघा, पुढचा क्वेश्चन घ्या. आता ही झाली आपली टाइप नंबर 3. ज्या टाइप मध्ये आपण बघितलं, जर जोड्यांमध्ये काम करत असतील तर कशा पद्धतीने आपण क्षमता काढतो आणि त्याचे प्रश्न कसे सॉल्व्ह करतो. आता याच्या पुढची जी कन्सेप्ट आहे किंवा याच्या पुढची जी टाइप आहे, टाइप नंबर सॉरी इथं 3च लिहिलंय काय मी, तर टाइप नंबर 4 असणार आहे आपली ही ऍक्च्युअली. टाइप नंबर 4 लक्षात घ्या. तर टाइप नंबर 4 काय, समजा आळीपाळीने काम केल्यास क्वेश्चन आले. ठीक आहे, आता अशा टाइपचे जे क्वेश्चन आहेत आळीपाळीने काम केल्यास वगैरे, ठीक आहे, हे क्वेश्चन ना भरपूर ट्रेंडिंग असतात. भरपूर क्वेश्चन एसएससी जीडला वगैरे या टाइपचे विचारले जातात. आळीपाळीने काम केल्यास म्हणजेच काय रे, आता बघा आपण घरात समजा दोघं भाऊ भाऊ आहे. ठीक आहे, दोघं भाऊ जर असतील तर बघा कामाची वाटणी होत असते, बरोबर. समजा एखादं काम करायचंय घरातलं, काय करायचंय, तर त्याला मसरांना पाणी पाजायचंय. ठीक आहे, आपण काय गावाकडली मुलं, ग्रामीण भागातली, आपल्या घरी गायगोटा असतोच. ठीक आहे, मसरांना पाणी पाजायचं असतं, वैरण टाकायची असते. आणि समजा दोघं भाऊ भाऊ आहेत तर दोघांना काय करतात, कामं वाटून देतात. बघ, तू आज वैरण घालायचं, उद्या मी घालणार, परवा दिवशी तू घालायचं, ठरवा दिवशी मी घालणार. अशा पद्धतीनं एक दिवस आड एक दिवस आड आपण कामाची विभागणी करतो. त्यालाच आपण काय म्हणतो की आपण आळीपाळीनं काम करतोय. किंवा समजा दोन बहिणी आहेत. ओके, एक बेस्ट एक्झाम्पल मुलींसाठी. समजा तुम्ही दोन बहिणी आहे घरात, घरात आईने सांगितले की भांडी घासायची आहे तुम्ही दोघींनी, तर आपण काय करतो, दोघी मिळून तर घासत नाही कधी कधी. ठीक आहे, कारण का, दोघी मिळून घासाल तर भांड्यांचा आवाज कमी आणि आपलाच आवाज जास्त होणार. भांडणं रे. ठीक आहे, बहिणी बहिणींची भांडणं काय सांगायला लागत नाहीत. त्याच्यामुळं काय करतो, आई काय सांगते, एक दिवस तू घास, दुसऱ्या दिवशी तू घास. ठीक आहे, म्हणजे एक दिवस काम वाटून दिलं जातं. त्यालाच आपण काय म्हणू शकतो की आळीपाळीनं काम कर. आता या टाइपचे जे क्वेश्चन असतात ते कसे येतात बघा. तर क्वेश्चन तुम्हाला येतो, क्वेश्चन स्क्रीनवर दिसत असेल तुम्हाला, काय, ए आणि बी एक काम अनुक्रमे 13 आणि 26 दिवसात पूर्ण करतात. म्हणजे काय सांगितले, जो ए आहे तो एक काम 13 दिवसात पूर्ण करू शकतो आणि जो बी आहे तो एक काम 26 दिवसात पूर्ण करू शकतो. ठीक आहे, जर ए पासून सुरुवात करून त्यांनी एकांतर दिवसात म्हणजेच काय, आळीपाळीने काम केले तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. आता क्वेश्चनची पहिला कन्सेप्ट समजून घ्या. सगळ्यात पहिला तर आपण काय करणार, सर ए एक काम 13 दिवसात करतो आणि बी 26 दिवसात करतो, तर एकूण काम म्हणजे यांचा लसावी असणार आहे. किती येईल तो, 13 आणि 26 चा लसावी सर 26च येईल. किती येईल, 26 येईल. याच्यावरून मला ए ची क्षमता कळेल. ए ची क्षमता किती होईल रे, 13 दोन्ही 26 होतं, म्हणजे 2 ही क्षमता झाली ए ची. आणि त्यानंतर बी ची किती होईल, 26 एके 26, म्हणजे एक क्षमता झाली कोणाची, बी ची. आता त्यांनी काय सांगितलंय, ए कामाला सुरुवात करतोय आणि त्यानंतर बी येतोय. ठीक आहे, म्हणजे पहिल्या दिवशी ए करणार, दुसऱ्या दिवशी बी करणार, असं आळीपाळीनं ते काम करायला. तर इथं ना सायकल तयार होतो. कसा सायकल तयार होतो बघा. पहिल्या दिवशी डे 1 जो असणार आहे, पहिल्या दिवशी, ठीक आहे, किंवा ज्याला मी डे 1 म्हणतो. ठीक आहे, पहिल्या दिवशी डे 1 ला कोण काम करणार आहे, तर सर डे 1 ला ए काम करेल. आणि ए किती काम करेल सांगा पहिल्या दिवशी, सर 2 काम करेल, कारण ए ची क्षमता 2 ची. त्यानंतर दुसऱ्या दिवशी डे 2 ला तर कोण काम करणार आहे, सर बी काम करणार आहे, कारण आळीपाळीने ते काम करले. तर डे 2 ला कोण करेल, सर बी काम करेल, आणि तो एका दिवसात किती काम करतो, एकच काम करतो. आता बघा, परत कोण येणार आहे, तिसऱ्या दिवशी ए येणार आहे, परत तिसऱ्या दिवशी ए येणार आहे, चौथ्या दिवशी बी येणार आहे. आपल्याला एकच सायकल घ्यायची आहे, एकदा ए घेतला, एकदा बी घेतला. ठीक आहे, म्हणजे एक सायकल पूर्ण झाली. परत ए ज्या वेळेला रिपीट होणार आहे तिथं जायचं नाही, आपण इथं थांबायचं. आता बघा एकूण किती दिवस काम झाले, पहिल्या दिवशी ए केलाय, दुसऱ्या दिवशी बी केलाय, म्हणजे टोटल 2 दिवस काम झाले. काम किती दिवस झाले माझं, टोटल 2 दिवस झाले. आणि 2 दिवसात दोघांनी मिळून काम किती केले रे, सर ए न 2 केले आणि बी न 1 केले, म्हणजे टोटल माझं 3 काम पूर्ण झाले. टोटल माझं 3 काम पूर्ण झाले. आता सायकल चालत राहणार, सर 2 दिवसात 3 केलं दोघांनी मिळून, त्यानंतर पुढच्या 2 दिवसात दोघांनी मिळून 3 काम करणार आहे, बरोबर ना. 2 दिवसात 3 झालं. तिसऱ्या दिवशी कोण येणार, परत ए येणार, 2 करणार. चौथ्या दिवशी बी येणार, 1 काम करणार, म्हणजे टोटल 4 दिवसात 6 कामं होतील, बरोबर ना. अशी सायकल कंटिन्यू राहणार. मग इथं काय करायचं, एक सायकल आपण काढली, एक सायकल किती दिवसांची झाली, 2 दिवसांची. 2 दिवसात 3 काम झाले.
एकूण काम मला किती करायचंय रे, तर एकूण काम मला सर 36 करायचं, सॉरी 26 करायचंय. एकूण काम मला किती करायचंय 26. तर या 3च्या पाड्यात या 26च्या जवळ जाणारी संख्या कुठली आहे आपण बघायची. या 26च्या जवळ जाणारी संख्या कुठली आहे, तर सर 8 त्रिक 24 येतं, बरोबर ना. म्हणजे टोटल सर 24 काम होणार आहे. आणि हे किती पट आहे 3च्या, तर 8 पट आहे. किती पट आहे, 8 पट आहे. मग हे 24 सर जर 8 पट असेल तर 24 काम किती दिवसात होईल, सर 3 ला जसं 8 न गुणून 24 आले, तसंच या 2 ला पण 8 ने गुणायचं. या 2 ला पण काय करायचं, 8 ने गुणायचं. म्हणजे 8 दुनी 16. मला आता इथं काय क्लिअर झालं, की सर 16 दिवसात 16 दिवसात माझं काय झालं, 24 काम पूर्ण झालं. 16 दिवसात काय झालं माझं, 24 काम पूर्ण झालं. आता 16 दिवसात 24 झालं, म्हणजे काम किती शिल्लक राहिलं सांगा. सर हे 26 होतं, त्यातलं 16 दिवसात 24 झालं, काम शिल्लक राहिलं 2. काम किती शिल्लक राहिलं, 2. मग आता जो 17वा दिवस आहे, जो 17वा दिवस आहे, ठीक आहे, जो 17वा दिवस आहे किंवा या 17व्या दिवसाला पेक्षा मी काय म्हणेन सांगा, जो याच्या नंतरचा दिवस आहे, अजून एक दिवस इथं मी वाढवला, जो 17वा दिवस आहे ना, त्या 17व्या दिवशी कोण काम करणार आहे, तर सर 17व्या दिवशी परत ए काम करेल, कारण 16व्या दिवशी बी चं काम संपलंय ना. 17व्या दिवशी ए काम करेल आणि तो किती काम करेल, परत या 2 काम करेल. परत किती काम करेल, 2 काम करेल. मला सांगा काम किती पूर्ण झालं, सर पहिला 16 दिवसात 24 झालेलं, परत एक दिवस काम केला म्हणजे 26 काम पूर्ण झालं. आता बघा इथं आपलं सगळं काम पूर्ण झालं, बरोबर ना. टोटल 26 काम झालं आणि टोटल 26 काम करायला किती वेळ लागला, सर 24 काम करायला 16 दिवस आणि राहिलेलं 2 करायला 1 दिवस, म्हणजे टोटल सर 17 दिवस. टोटल किती दिवस काम झालं, तर सर 17 दिवस झालं. म्हणजे जे टोटल काम आहे, एकूण काम आहे 26, ते पूर्ण करायला सर किती दिवस लागतात, तर 17 दिवस लागतात. ऑप्शन नंबर ए माझं बरोबर उत्तर असणार आहे. क्लिअर झाली कन्सेप्ट. समजा जर आळीपाळीनं क्वेश्चन आला तर अशा पद्धतीने आपल्याला अटेम्प्ट करावा लागतो. क्लिअर आहे, एकदम सोपं आहे, काही अवघड नाही, फक्त आपल्याला सायकल बघायची आहे. आता एक दिवस एक दिवसांतर जर असेल, ठीक आहे, काय म्हटले त्यांनी, एकांतर दिवसात जर असेल, आळीपाळीने एक एक दिवस काम करणार असतील तर 2 दिवसाची सायकल होईल. दोघे असतील तर, तिघे असतील तर 3 दिवसाची सायकल होईल, बरोबर ना. जितकी लोक असतील आणि जितक्या दिवसानंतर करतायत तितकी सायकल तयार होईल. क्लिअर आहे. अजून याचे क्वेश्चन्स पुढे घेणार आहे, अजून खूप चांगले क्वेश्चन्स याचे मी पुढे घेणार आहे. हे तर फक्त बेसिक आहे. क्लिअर आहे. बघा पुढचा क्वेश्चन काय आहे, सेम टाइपचा एक क्वेश्चन घेतो म्हणजे अजून क्लिअर होईल तुम्हाला. काय सांगितलंय बघा, जो एक्स आहे, जो एक्स आहे तो एक काम सर 15 दिवसात करतो आणि त्यानंतर जो वाय आहे तो तेच काम, जो वाय आहे ना तो तेच काम सर 20 दिवसात करतो. किती दिवसात करतोय रे, तर सर 20 दिवसात पूर्ण करू शकतो. जर एक्स आणि वाय एकांतर दिवसात म्हणजे एक दिवस आड, एक 8 दिवस ज्याला म्हणतो आपण, एक दिवस आड करून परत एक दिवस, अशा पद्धतीनं काम करत असतील आणि पहिल्या दिवशी एक्स कामाची सुरुवात करत असेल तर ते काम किती दिवसात पूर्ण होईल. सगळ्यात पहिला सर एकूण काम काढून घ्या. एकूण काम किती होणार आहे सर, 15 ने 20 चा लसावी, जो की 60 येणार आहे, जो की 60 येणार आहे. मग 60 लसावी आला तर क्षमता किती होईल रे, तर सर 15 चोक 60, म्हणजे एक्स ची क्षमता काय झाली, 4 झाली. आणि वाय ची क्षमता किती होईल सर, 20 त्रिक 60, म्हणजे याचा अर्थ काय, वाय एका दिवसात 3 काम करतो आणि एक्स एका दिवसात 4 काम करतो. टोटल मला 60 काम पूर्ण करायचं आहे आणि ते आळीपाळीनं करणार आहेत एक्स आणि वाय. तर काय होईल सांगा, सर पहिल्या दिवशी 1 डे ला किंवा डे 1 लिहितो, ठीक आहे. डे 1 ला, पहिल्या दिवशी डे 1 ला कोण काम करणार आहे, सर एक्स काम करणार आहे. तो किती काम करेल रे, सर 4 करेल. त्यानंतर डे 2 ला, डे 2 ला कोण काम करणार आहे, सर वाय काम करणार आहे. तर तो किती काम करेल, सर 3 काम करेल. इथं सायकल कंप्लीट होईल कारण परत तिसऱ्या दिवशी एक्स येणार आहे ना. सो इथं माझी सायकल ही कंप्लीट झाली. म्हणजे टोटल सर पहिला दिवस आणि दुसरा दिवस असं 2 दिवस माझं काम झाले. काम किती झाले माझं, 2 डेज झाले किंवा 2 दिवस झाले. आणि 2 दिवसात हे दोघे मिळून सर 4 अधिक 3 7 काम पूर्ण करतात. 4 अधिक 3 7 काम पूर्ण करतात. म्हणजे एका सायकल मध्ये किती दिवस झाले, 2 दिवस झाले आणि एका सायकल मध्ये काम किती झालं, 7. आता हे काय आल्यानंतर मी काय करणार, तर हे 60 जे आहे, हे जे 60 आहे ते या 7च्या कुठल्या 7च्या पटीतील अशी कुठली संख्या आहे जी 60च्या जवळ आहे मी बघणार. तर मला सर वाटतंय 7 8
56 येतं 60च्या जवळ, बरोबर. म्हणजे या 7ला जर मी 8 न गुणलं तर काय होईल सर, 56 काम पूर्ण होईल. आणि 56 काम किती दिवसात होईल ते कसं काढणार, तर सर तिकडं 8 न गुणले म्हटल्यावर इकडं पण 8 न गुणाय पाहिजे. 8 दोन्ही सर 16 दिवस. किती होणार आहे इथं पण, सर 16 दिवसात 56 काम झालं. आता बघा, काम पूर्ण किती झाले आपलं, 56. किती दिवसात झाले, तर 16 दिवसात झाले. शिल्लक किती राहिलं सांगा, सर 60 होतं, त्यातनं 56 वजा केलं म्हणजे काम शिल्लक राहिले 4. काम शिल्लक राहिले 4. आता पुढचा एक दिवस ऍड करतो मी. 17व्या दिवशी काय होईल, 17व्या, ओके, मी परत एक दिवस ऍड करतोय, फक्त व्यवस्थित लिहितो म्हणजे तुम्हाला दिसेल. पुढच्या दिवशी कोण येणार रे, तर सर एक्स येणार. कोण येणार, एक्स. मग तो किती काम करणार रे, तो किती काम करणार सर, 4 काम करणार. म्हणजे टोटल काम किती झालं सांगा माझं, 56 अधिक 4 सर 60. सगळं काम तर माझं पूर्ण झालं, जे 60 टोटल होतं. आणि टोटल किती दिवस लागले सगळं काम पूर्ण व्हायला, सर 16 दिवस ते आळीपाळीचे, आणि हा 17वा दिवस एक फक्त एक्स येऊन काम केलेले, बरोबर ना. म्हणजे 17 दिवसात सर इथं पण 60 काम कंप्लीट झाले. आन्सर किती येणार आहे माझं, आन्सर असणार आहे सर ऑप्शन नंबर बी, 17. आणि हा तुम्हाला SSC GD फेब्रुवारी 2025 शिफ्ट 3 ला आलेला प्रश्न आहे. म्हणजे याचा अर्थ काय, की अशा टाईपचे प्रश्न तुम्हाला SSC GD ला येतात. ठीक आहे, आणि हे करणं गरजेचंच आहे. आता थोडस याच्यामध्ये ऍडव्हान्स जाऊया. ओके, थोडं अवघड अवघड शिकत जायचं आपण, तेच तेच शिकायचं नाही. क्वेश्चन आहे बघा तुमच्या स्क्रीनवर, काय प्रश्न आहे बघा. राणी आणि आद्या स्वतंत्रपणे काम करून एक काम अनुक्रमे 12 आणि 16 दिवसात पूर्ण करू शकतात. याचा अर्थ काय, सर जी राणी आहे ती एक काम 12 दिवसात पूर्ण करू शकते, आणि जी आद्या आहे, ए आहे, ती एक काम काय करते, किती दिवसात बरं, तर 16 दिवसात पूर्ण करते. आता याच्यावरून आपण काय करणार, तर एकूण काम काढणार. सर 16 आणि 12 यांचा लसावी किती येतो रे, 16 दुनी 32 आणि 16 त्रिक 48. लसावी किती येईल सर, 48 येईल, कारण 48, 12 आणि 16 दोन्हीच्या आपण पाड्यात येतं. याच्यावर मी राणीची आणि आद्याची क्षमता काढणार. सर राणीची क्षमता किती येईल, तर 12 चोक 48. राणी क्षमता किती येईल, 4 येईल. आणि 16 2 32, 16 त्रिक 48, आद्याची क्षमता किती आली, 3 आली. आता दोघी काय करतायत, आळीपाळीने काम करतायत. राणी पहिल्या दिवशी काम सुरू करते, तर काम किती दिवसात पूर्ण होईल आपल्याला विचारलं. काय झालं बघा, डे 1ला म्हणजे पहिल्या दिवशी कोण काम पूर्ण केलं, तर राणी काम केली, आणि ती किती काम करणार आहे, तर 4 काम करणार आहे, बरोबर. त्यानंतर डे 2ला कोण काम करणार आहे, सर आद्या करणार आहे. आणि आद्या किती काम करेल सांगा, तर 3 काम करेल, कारण एका दिवशी ती 3 काम करते. टोटल टोटल 2 दिवस काम झालं सर. टोटल किती दिवस काम झालं एक सायकल मध्ये, सर 2 दिवस काम झालं. आणि 2 दिवसात ह्या दोघी मिळून, ठीक आहे, 2 दिवसात या दोघी मिळून किती काम करतायत, तर 4 अधिक 3 सर 7 काम करतायत. किती काम करतायत, 7 काम करतायत. मला सांगा, दोघी मिळून जर 2 दिवसात 7 काम करू शकले असतील, तर हे 48 7च्या जवळची अशी कुठली संख्या आहे, किंवा 7च्या पाढ्यातली अशी कुठली संख्या आहे जी 48च्या जवळ जाणार आहे, तर 7 सक्कम 42, बरोबर ना. 7 7 49 जास्त होईल, म्हणजे 7ला सर 6 न गुणाय पाहिजे. 7 सक्कम 42 येतं, म्हणजे 42 सर काम माझं पूर्ण होणार आहे सायकलनच, बरोबर ना. आता हे 42 काम करायला किती दिवस लागतील, सर तिकडे 6 न गुणलंय, म्हणजे इथं पण मी 6 न गुणेन, बेसक्क 12 दिवस लागतील सर. सर 12 दिवसात काय झालं, 12 दिवसात काय झालं, 42 काम पूर्ण झालं. आता या 48 पैकी सर 42 काम पूर्ण झाले, म्हणजे शिल्लक किती काम राहिले सांगा, अजून शिल्लक काम अजून 6 राहिले. मग राहिलेलं 12 दिवसानंतर जो पण 13वा दिवस असेल, 13वा दिवस जो की मी एक दिवस वाढवतोय, 13व्या दिवशी कोण काम करेल, तर सायकल कंप्लीट झाली कुणावर, आद्यावर. म्हणजे 13व्या दिवशी परत राणी येणार आहे, आणि ती किती काम करणार आहे रे, ती किती काम करणार आहे राणी सांगा, ती काम करणार आहे सर, राणी एका दिवसात किती करते, 4. म्हणजे त्या 6 मधलं 4 काम राणीनं केलं, बरोबर. म्हणजे या 6 मधलं पण 4 काम झालं, शिल्लक किती राहिलं, 2. शिल्लक किती राहिलं, 2. आता 13 दिवस झाले. 14व्या दिवशी 14व्या दिवशी कोण काम करणार आहे, तर काम करणार आहे सर आद्या, ए. आणि ती ए किती काम करेल सांगा, ए किती काम करेल, तर ए सर एका दिवसात 3 काम करते. ए सर काय करते सर, एका दिवसात
3 काम करते. खरं काम तर माझ्याकडे 2च शिल्लक आहे. काम तर माझ्याकडे 2च शिल्लक आहे. मग अशा वेळेला काय करायचं? जेव्हा पण क्षमता ही राहिलेल्या कामापेक्षा जास्त असते, त्यावेळेला आपण त्याच्या अगोदरच थांबायचं. इथपर्यंतच आपण थांबायचं. आता इथपर्यंत काय झाले बघा. इथपर्यंत काय झाले? सर टोटल 12 अधिक 1 13 दिवस काम झाले. टोटल किती दिवस काम झाले? 13 दिवस काम झाले. आणि 13 दिवसात काम किती झाले रे? सर 44 झाले. किती झाले? 44. आता मला लागलेला एकूण वेळ काढायचा आहे. तर तो कसं काढणार? तर टोटल 13 दिवस लागलेत. टोटल किती दिवस लागले? 13 दिवस. तर ते 13 दिवस मी लिहिलं. राहिलेलं काम किती आहे? सर 2. तर ते 2 मी लिहिलं. आणि छेदात कोणाला लिहायचं? कोण काम करणार आहे ते राहिलेलं 2. तर इथं तर आता राणी केले म्हटल्यावर कोण करणार आहे? आद्या करणार आहे. आणि आद्या किती दिवसात करते? 3 दिवसात. म्हणून 2 काम जे आहे ते सर 3च्या एफिशियन्सीने येणार. जेव्हा पण राहिलेलं काम हे क्षमतेपेक्षा कमी असेल त्यावेळेला काय करायचं? ते राहिलेलं काम भागिले कोण करणार आहे त्याची क्षमता लिहायचं. आणि त्याच्या पुढे दिवस किती येणार? तर जितकं काम त्याच्या अगोदरचं पूर्ण करायला लागलेले दिवस आहेत ते येणार. म्हणजे ज्याचा आन्सर काय असणार आहे रे? तर सर 13/2/3. आणि ऑप्शन बघा तुम्हाला कुठे दिसतोय का? तर ऑप्शन दिसतोय सर बी 13/2/3. हे उत्तर माझं बरोबर असणार आहे. क्लिअर आहे? ओके. सेम जरासं याच टाइप मधला आणखी एक क्वेश्चन घेतो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. आता बघा, हा क्वेश्चन आहे तुमच्या स्क्रीनवर. काय क्वेश्चन आहे? गीता आणि सीता सीता आणि गीता एक काम 24 आणि 36 दिवसात पूर्ण करू शकतात. म्हणजे सीता जे आहे ते एक काम किती दिवसात करते? सर 24 दिवसात. आणि गीता जी ही काय करते? तर 36 दिवसात पूर्ण करू शकते. सर एकूण काम किती होणार आहे 24 आणि 36 म्हटल्यावर? तर 36 दोन्ही 72 आणि 24 त्रिक 72. सर एकूण काम असणार आहे माझं 72. एकूण काम झालं माझं 72 म्हटल्यावर क्षमता किती येईल सांगा? क्षमता येईल सर 24 त्रिक 72. म्हणजे सीता एका दिवसात 3 काम करते आणि 36 दोन्ही 72. म्हणजे एका दिवसात गीता जी आहे ती किती काम करते रे? 2 काम करते. क्लिअर आहे? पुढे काय सांगितलंय? समजा सीतानं काम सुरू केलंय आणि त्यांनी आळीपाळीने काम केले तर कामाचा 75% भाग पूर्ण करायला किती दिवस लागतील? आता सगळ्यात महत्वाची गोष्ट इथे काय सांगितले? सगळं काम करायचं नाही आम्हाला. या कामाचा 75% भाग करायचा आहे. म्हणजेच काय? सर एकूण काम जे 72 आहे त्या 72चं फक्त आणि फक्त 75% मला काढायचं आहे. म्हणजे 75% म्हणजेच काय? 75 भागिले 100. म्हणजे मला किती काम करायचं आहे हे कळ. बरोबर? सर 72चं 75% मला काम करायचं आहे. सॉल्व्ह करा काय होईल सांगा कॅल्क्युलेशन इथं. तर इथं 72 आहे इथं 75 आहे. तर 75 एके 75 डायरेक्ट देऊ का? 25 न देऊया. 25 त्रिक 75, 25 चोक 100. आता 4 न या 72 ला भाग देऊया. 4 एके 4, 4 एके 4 उरलं 3, 32 होते. 4 8 32. बरोबर? 18 त्रिक किती होईल? सर 54. म्हणजे एकूण काम मला पूर्ण किती करायचं आहे रे? 54. एकूण काम मला किती पूर्ण करायचं आहे? 54 करायचं आहे. जे की 72चं 75%. आता हे कोण करणार आहे? सीता आणि गीता मिळून करणार आहे. आता सुरुवात कोण करते कामाची? कामाची सुरुवात कोण करते? सर सीता करते. बरोबर? म्हणजे डे 1 जो असणार आहे. डे 1 जो असणार आहे त्या दिवशी कोण काम करणार आहे? सीता. ती किती काम करेल सांगा डे 1 ला? तर डे 1 ला सर सीताची एफिशियन्सी 3 आहे म्हणजे 3 काम करेल. त्यानंतर डे 2 जो आहे दुसरा दिवस जो आहे त्या डे 2 ला कोण काम करणार आहे? सर गीता काम करणार आहे. आणि गीताची क्षमता किती आहे रे एका दिवसात काम करायची? 2. म्हणजे ती दुसऱ्या दिवशी 2 काम करेल. सायकल सर इथं पूर्ण होते कारण आळीपाळीने काम करल्यात 1 दिवस 8. त्याच्यामुळे बघा टोटल सर 2 दिवस काम झालं. काम किती झालं माझं? 2 दिवस. आणि 2 दिवसात दोघींनी मिळून किती काम पूर्ण केलं? तर 3 आणि 2 सर 5. 3 आणि 2 5. आता मी काय करणार? त्या 54च्या जवळ जाणारी 5च्या पटीतील संख्या बघणार. ठीक आहे. कुठला खडू घेऊ बरं? पिवळा घेतो. चला. 54च्या जवळ जाणारी 5च्या पटीतील संख्या कुठली आहे? सर 50 आहे. ठीक आहे. 50 आहे. लहान संख्या घ्यायची. 55 घ्याल कोणतं? 50 आहे. म्हणजे सर इकडे काय व्हायले? गुणले 10 व्हायले. गुणले 10 व्हायले. म्हणजे सर 50 काम किती दिवसात होणार आहे? तर इकडे पण गुणले 10 करा. 10 दुनी 20 दिवसात होणार आहे. सर 20 दिवसात किती काम पूर्ण झालं? तर 20 दिवसात सर 54 काम पूर्ण झालं. आता 20 दिवसात सर 50 काम पूर्ण झाले म्हणजे राहिलं किती? 4 काम राहिले. म्हटल्यावर सर पुढचा जो एक दिवस आहे त्या पुढच्या दिवशी
पुढच्या एक दिवशी कोण काम करेल? सर सायकल कुणावर सपले? तर सायकल सपले सर जी वर, म्हणजे परत कोण येणार आहे? यस येणार आहे. म्हणजे पुढच्या दिवशी सर काम कोण करणार आहे? तर पुढच्या दिवशी यस काम करणार आहे. आणि यस किती काम करणार आहे? तर एका दिवसात यस 3 काम करते. एका दिवसात यस 3 काम करते. आता बघा टोटल काय झाले सांगा मला. इथं बघा टोटल 13 दिवस काम झाले. ठीक आहे, टोटल 13 दिवस काम झाले. सॉरी 13 नाही 20 आहे ना वर. तर टोटल किती दिवस काम होणार आहे रे बाळांनो? टोटल सर 21 दिवस काम होणार आहे. टोटल सर 21 दिवस काम झाले. आणि 21 दिवसात यांनी काम किती केले? 53. 21 दिवसात किती काम केले? 53. मग काम किती शिल्लक राहिलं सर? 54 मधलं 53 झाले. फक्त एक काम शिल्लक राहिले. आणि ते राहिलेले एक काम कोण करेल? आता गीता करेल, जिची की इफिशियन्सी किंवा क्षमता 2 आहे. आता बघा राहिलेलं काम, इथनं मी हे 3 मायनस केलं, राहिलेलं काम किती आहे? 1 आहे. हे राहिलेलं काम या गीताच्या क्षमतेपेक्षा कमी आहे म्हटल्यावर आपण काय करायचं? सांगितलंय टोटल किती दिवस लागलेत बघा इथपर्यंत. सर 21 दिवस लागलेत. राहिलेलं काम किती आहे? 1. आणि भागिले क्षमता कोण करणार आहे? तर गीता. गीताची क्षमता किती आहे? 2. म्हणजे माझं टोटल टाइम किती येणार? तर 21 1/2, जे की आन्सर आहे तुमचं ऑप्शन नंबर बी. ऑप्शन नंबर बी. क्लिअर? ओके. आता बघा एसएससी जीडीला ना अशा इतक्या लेवलचे क्वेश्चन अजून विचारलेले नाही. ठीक, ऍक्च्युअली इतक्या लेवलचे क्वेश्चन अजून विचारलेले नाही. तरी पण मी घेतोय, कारण का आपल्याला पूर्णपणे गोष्टी क्लिअर करायच्या आहेत. कारण आता अपडेट होत चालल्यात सगळ्या गोष्टी, आणि गोष्टी फक्त अपडेट होऊन उपयोग नाहीत, आपल्याला पण त्या पद्धतीने अपडेट व्हायला पाहिजे. या लेवलचे क्वेश्चन तुम्हाला येऊ शकतात. ओके, चलो नेक्स्ट क्वेश्चन बघा. याच्यापेक्षा खतरनाक क्वेश्चन जीडीला येतात रे. आता हाच प्रश्न बघा ना, हाच प्रश्न बघा किती खतरनाक विचारलेला आहे. एसएससी जीडी फेब्रुवारी 2025 ला आलेला प्रश्न आहे. काय प्रश्न आहे की ए आणि बी स्वतंत्रपणे एक काम अनुक्रमे 18 आणि 24 दिवसात पूर्ण करू शकतात. म्हणजे ए जो आहे तो एक काम 18 दिवसात करतो, आणि बी जो आहे तो एक काम सर 24 दिवसात करतो. सर 18 आणि 24 दिसते, म्हणजे लसावी येणार 72. लसावी सर 72 आला, याचा अर्थ काय सर? 24 त्रिक 72 येतं, आणि 18 चोक 72 येतं. सर ए ची क्षमता झाली 4, बी ची क्षमता झाली 3. काय सांगितलंय बघा, ए कामाची सुरुवात करतो आणि सलग 2 दिवस काम करतोय. ठीक आहे, आता आळीपाळीने करत नाहीत, तर ए सुरुवात करतोय आणि ए सलग 2 दिवस काम करतोय. म्हणजेच बघा पहिले 2 दिवस कोण काम करणार आहे? तर सर ए काम करणार आहे. पहिले 2 दिवस ए काम करणार आहे. मग किती काम करेल ते सांगा ए पहिल्या 2 दिवसात? सर ए एका दिवसात 4 करतो, म्हणजे 2 दिवसात 8 काम करेल. 2 दिवसात काय करेल? 8 काम करेल. बरोबर. आणि त्यानंतर तिसऱ्या दिवशी बी येतोय, म्हणजे थर्ड डेला तिसऱ्या दिवशी कोण येतोय? बी येतोय. बरोबर. पहिलं 2 दिवस ए केला, तिसऱ्या दिवशी कोण आला? बी आला. थर्ड डेला कोणाला? डे 3 ला. आता 2 डेज म्हटले, आणि याला काय म्हणतो माहित आहे मी? 3 डेज म्हणण्यापेक्षा ना डे 3 म्हणतो. ठीक आहे, तिसऱ्या दिवशी डे 3 ला तिसऱ्या दिवशी कोण आला? बी आला. आणि बी किती काम करेल सांगा तिसऱ्या दिवशी? मग सर तो एका दिवसात 3 काम करतोय, तर तिसऱ्या दिवशी काय करणार आहे? 3च काम करणार. आता बघा इथं जी सायकल तयार होते माझी, ठीक आहे, तर ए च 2 दिवस आणि बी चा 1 दिवस, असं टोटल सर 3 दिवसाची सायकल तयार होते. टोटल किती दिवसाची सायकल तयार झाली माझी? 3 दिवसाची सायकल तयार झाली. आणि 3 दिवसात या दोघांनी मिळून किती काम केलं? तर सर यानं 8 केलं आणि यानं 3 केलं, म्हणजे टोटल सर यांनी 11 काम केलं. किती काम केलं? 11 काम केलं. आता मला काम करायचं किती आहे रे? मला सर काम करायचं आहे 72. काम किती करायचं आहे सर? 72. आता 72 काम करायचं आहे म्हटल्यावर 11च्या पट्टीत 72च्या जवळ जाणारी संख्या कुठली आहे रे? सर 66. मग 66 किती पट आहे? तर 6 पट आहे. आता 66 काम किती दिवसात होईल? तर इकडे पण सर 6 पट करा. तर सर काय होईल? 3 संग 18. म्हणजे इथं मला क्लिअर काय झालं? सर 18 दिवसात काय झालं? 18 दिवसात माझं टोटल 66 काम झालं. बरोबर. मग 72 काम होतं सर, त्यातलं 66 काम माझं 18 दिवसात झालं. शिल्लक किती राहिलं सांगा? 72 मधून 66 गेलं तर 6 काम माझं शिल्लक राहिलं. आता या 18 दिवसानंतर 19वा दिवस, परत 1 दिवस. आता परत 1 दिवस कोण काम करणार?
19व्या दिवशी कोण काम करणार आहे? तर सर एच काम करणार आहे. ठीक आहे. आणि 20व्या दिवशी पण ए काम करणार आहे. बरोबर? 20व्या दिवशी पण काय करेल? एच काम करेल. कारण ए काय करतोय? सलग 2 दिवस काम करतोय. ए काय करतोय रे? सलग 2 दिवस काम करतोय. आता पहिला एक दिवसाचं घेऊया. 19व्या दिवशी पण काय केला? एच काम केला. 19व्या दिवशी एक दिवस काय केला? एच काम केला. आता ए किती काम करणार आहे सांगा एका दिवसात? सर ए 4 काम करतोय. म्हणजे काम किती पूर्ण झालं? सर 70 काम पूर्ण झालं. बरोबर? आणि किती दिवसात पूर्ण झालं? सर 19 दिवसात पूर्ण झालं. किती दिवसात पूर्ण झालं? सर 19 दिवसात पूर्ण झालं. काम शिल्लक किती राहिलं रे मग? इथं काम शिल्लक किती राहतं सांगा? सर हे 6 झालं होतं शिल्लक आणि त्यातलं 4 काम त्यानं केलंय ना. ठीक आहे. बघा 1 मिनिट इथं. 6 काम शिल्लक होतं त्यातलं 4 काम आता यानं कंप्लीट केलंय. म्हणजे सर शिल्लक काम राहिलं फक्त 2. शिल्लक काम किती राहिलं? फक्त 2. मग आता बघा हे शिल्लक राहिलेलं काम 20व्या दिवशी कोण करणार आहे? तर परत एच करणार आहे. कारण ए कंटिन्यू 2 दिवस काम करतोय. 19व्या दिवशी ए केला, 20व्या दिवशी पण ए करणार आहे. ए ची जी काम करण्याची क्षमता 4 आहे आणि राहिलेलं काम 2 आहे. म्हणजे इथं आपल्याला थांबायला पाहिजे. बरोबर? टोटल किती दिवस आलेत आपलं आन्सर कसं काढणार आपण? सर टोटल माझं 19 दिवस आलेत. राहिलेलं काम 2 आहे आणि ते परत एच करणार आहे. म्हणजे 19 2/4 माझं उत्तर असणार आहे. आता बघा या 2/4 ला या 2/4 ला परत बे के बे आणि बे दोन्ही 4 भाग जातो. म्हणजे काय येणार माझं आन्सर? सर 19 1/2 माझं फायनल उत्तर असणार आहे. काय उत्तर असणार आहे रे माझं फायनल? 19 1/2 जो की ऑप्शन नंबर सी आहे. क्लिअर आहे? समजलं? या लेवलचा क्वेश्चन एसएससी जीडी ला आलेला आहे मित्रांनो 2025 ला. खूप मागची गोष्ट नाही, गेल्या वर्षीच आलेलं. त्याच्यामुळं या लेवल पर्यंत तुम्हाला घेऊन जाणे ही माझी जबाबदारी आहे. ओके. आणि काय घेऊन जातोय? कारण का हा मला माहित आहे थोडस तुम्हाला पेलायला अवघड जाते. थोडस हे डोक्यामध्ये जायला अवघड वाटतंय. बरोबर? पण हे तुम्हाला शिकणं गरजेचंच आहे. आपण का मागे राहतोय रे? कारण का माहित आहे? खास करून मी मराठी मुलांना बघतोय. मराठी मुलं काय करतात? तेच लेक्चर करतात, ज्यामध्ये सगळं सोपं असतं, आपल्याला इझिली समजतं. ठीक आहे? आणि आपण फक्त तेवढंच करतो. पेपरमध्ये असे प्रश्न आले की ते गोंधळून जातात आणि पेपर तसाच सोडून देतात काही जण. कारण एक प्रश्न इतका आपल्याला त्रास देतो ना, की पुढचे येणारे प्रश्न पण ते चुकायला लागतात. ठीक आहे? आणि नंतर कळतं की बाबा ते सोपे क्वेश्चन होते तरी मला आले नाही. त्याचं कारण काय असतं? आपण शिकताना हलके-फुलके, सोपे, साधे प्रश्न शिकलेलो असतो. प्रॅक्टिस करताना आपण त्याच लेव्हलचे क्वेश्चन प्रॅक्टिस केलेलो असतो. आणि तिथं आपण कुठे तर मागे पडतो. तिथं मागे पडतोय म्हणून आपल्याला एसएससी जीडी सारख्या परीक्षेमध्ये चांगला स्कोर करता येत नाही आणि आपण इझिली 2-3 मार्काने राहून जातो. ठीक आहे? 2-3 मार्काने आपली वर्दी हुकते आणि 2-3 मार्क सोडा, अशी मुलं मी दरवर्षी बघतोय ज्यांची 1-1 मार्कानं वर्दी गेली आणि 1-1 मार्कासाठी ते फोन करून रडलेत अक्षरशः माझ्याशी बोलताना. ओके. त्याच्यामुळं असे क्वेश्चन्स आपण मिस करू शकत नाही. आणि तुम्ही बघा स्टडी कट्टामध्ये आता ऍडमिशन घेतलंय. ठीक आहे. किंवा इथून पुढे पण आज युट्यूबला व्हिडिओ बघितल्यानंतर तुम्ही बॅच मध्ये एनरोल करा. तर एक गोष्ट क्लिअरली सांगतो की ही अशी बॅच आहे जिथं बेसिक तर शिकवलं जातच, पण इथं ऍडव्हान्सची सुद्धा तयारी करून घेतली जाणार आहे. ठीक आहे? कारण का आपल्याला शिकायचं आहे तर अगदी परिपूर्ण शिकायचं आहे. आपल्याला फक्त सोपं-सोपं शिकायचं नाही, तर आपल्याला सिलेक्शन ज्याच्यामुळं होतं त्या गोष्टी शिकायच्या. ओके. सिलेक्शन ओरिएंटेड तयारी जर आपली असेल, तरच आपली निवड होऊ शकते. आणि त्यासाठी तुम्हाला मराठीत जर काय बेस्ट हवं असेल, तर नक्कीच एकदा बॅच जॉइन करून बघा तुम्हाला समजणार आहे काय. ठीक आहे. किंवा हे सोडा याच्या मागचे पण आपले YouTubeचे व्हिडिओ बघू शकता. आता काय मी हा व्हिडिओ डेमो लेक्चर म्हणून YouTubeला घेतोय. हे सगळे लेक्चर्स आपले ऑलरेडी ॲपमध्ये अर्जुना 3.0 बॅचमध्ये चालू आहे. आता इथं मी डेमो म्हणून घेतोय. पण याच्या अगोदर सुद्धा YouTubeला मी भरपूर लेक्चर घेतले. त्यामध्ये पण प्रश्नांची लेवल बघा, कंटेंट बघा. ठीक आहे. टीचिंग तर आहेच. टीचिंग सोबत कंटेंट पण महत्वाचं आहे. फक्त शिकवता चांगलं आलं म्हणजे झालं नाही. तुम्हाला अपडेटेड प्रोव्हाईड करणं, चांगला कंटेंट देणं तितकंच गरजेचं आहे आणि त्यामुळे ते तुम्हाला करायलाच पाहिजे. ओके. फक्त 1 मिनिट. हॅलो. लेक्चरमध्ये.
समजलं? चला पुढे जाऊया. आपण आणखी असे धुरंधर क्वेश्चन्स बघूया, कारण का आपल्याला सोपं सोपं शिकायचं नाही. ठीक आहे. काय क्वेश्चन आहे बघा. फेब्रुवारी 2023 ला आलेला क्वेश्चन आहे. एम, एन आणि ओ अनुक्रमे 22, 24 आणि 16 दिवसात एक काम करू शकतात. काय सांगितलंय? एम जो आहे तो अनुक्रमे तर 22 दिवसात काम करतो. एन जो आहे तो एक काम किती दिवसात करतोय? तर 24 दिवसात करतो. आणि जो 电量低， ओ आहे तो तेच काम किती दिवसात करतोय? 16 दिवसात करतोय. आता हा पण प्रश्न बघा. हा पण प्रश्न थोडासा धुरंधर आहे. ओके. ते आहे की आंधी बन के आया हो. ओके. त्या लेवलचा क्वेश्चन आहे, कारण 2023 ला आला होता आणि एसएससी जीडी ला गणितचे प्रश्न थोडेसे 2023 ला अवघडच होते. ठीक आहे. काय प्रश्न आहे बघा. एम, एन आणि ओ काय करतात? एक एक दिवस काम करतात आळीपाळीने. ओके. सुरुवात कोण करतोय? सुरुवात करतोय एम. ओके. म्हणजे सायकल तिघांची 3 दिवसाची 电 असणार आहे. 量低， तर किती दिवसात काम पूर्ण होईल आपल्याला विचारले. ओके. ऑप्शन पण 20, 19, 17, 16 आहे. आता बघा इथं क्वेश्चन ना साधारणपणे असा प्रश्न आलाय. तर ते काम साधारणपणे किती दिवसात पूर्ण होईल? म्हणजे आपला ऍक्युरेट आन्सर येणार नाही, त्याच्या जवळपास आन्सर येणार आहे, हे डोक्यात क्लिअर करायचं. अंदाजे, साधारणपणे असे जर शब्द आले तर त्याच्या जवळ आन्सर येणार आहे आपलं. क्लिअर? आता आन्सर काढूया. टोटल किती काम होणार आहे सांगा. आता काम कसं काढणार आपण? या तिघांचा 电量低， लसावी घेणार. आता 22, 24 आणि 16 यांचा जर मला लसावी घ्यायचा असेल तर मी काय करणार? तर लसावी काढून घेऊया आपण, काय गरज आहे. चला 22, 24 आणि 16चा आपल्याला लसावी काढायचा आहे. कसा काढणार? तर 22, 24 आणि 16. चला 2 ने भाग जातो, 2 ने देतो पहिला. बे के बे, बे के बे. त्यानंतर बे के बे, बे दुनी 4 आणि ब्याटी 16. आता इथं 12 आणि 8 आहे, तर 4 ने भाग जातो. ठीक आहे. इथं लाईन मारतो बाबा, नाही तुम्हाला नाही काय वेगळं वाटेल. चला 4 电 ने 量 भाग देऊया. 低， तर 11ला जात नाही. 11 मला मूळ संख्या मिळाली आहे अशी राहणं. 4 त्रिकम 12 आणि 4 दुनी 8. आता सगळ्या इथं मूळ संख्या आल्या आणि वर संख्या आल्या, म्हणजे मी लसावी काढू शकतो. आता लसावी किती येणार सांगा? किती येणार? 4 दुनी 8, 8 दुनी 16, 8 त्रिक 24, 24 दुनी 48 गुणले 11. बरोबर? किंवा 4 दुनी 8, 8 आणि इथं 88 होईल. 11 8 88 आणि 3 दोन्ही 6. लसावी किती येईल सांगा मला? 电量低， 8 संग 48, आजच्याला जाईल 4 आणि 8 संग 48 अधिक 4 52. 528 माझं आलं एकूण काम. आता 528 काम आलं. इथं लसावी काढण्याचं कारण काय सांगतो मी तुम्हाला. आपल्याला क्षमता पण आपल्याला तिथे इझिली काढता येते. आता समजा मला क्षमता कोणाची काढायची आहे? मला क्षमता काढायची एमची. ओके. आणि एम किती दिवसात काम करतो? 22 दिवसात. आता या 528 ला 22 न भाग देत बसायचं नाही. क्षमता काढताना काय 电量 करायचं? 低， याच्यातले असे 2 अंक फक्त सोडायचे ज्यांचा गुणाकार 22 येतो. म्हणजे मी काय केलं? 11 आणि 2 ला सोडलं. 11 आणि 2 ला सोडलं तर राहिलं काय? 4 दुने 8, 8 त्रिक 24. तर याची क्षमता येईल सर 24. म्हणजे अशा 2 संख्या सोडल्या ज्यांचा गुणाकार मला 22 मिळणार आहे. किंवा डायरेक्ट जर 22 असेल तर ते सोडला तरी चालतं. ओके. डायरेक्ट 22 जरी सोडला आणि राहिलेल्या संख्यांचा गुणाकार केला तरी तुमची ती क्षमता येते. जर तुम्ही 528 ला 22 ने भाग दिला तर तुमचं 24च येणार आहे आणि तीच तुमची क्षमता असणार आहे. सेम. आता मला एन ची क्षमता काढायची आहे, जी की इथं 24 दिवस लागतात त्याला काम करायला. तर एन ची क्षमता काढताना मी काय करणार? 24 गुणाकार येणाऱ्या संख्या सोडणार. आता 24 कुणाकुणाचा येतो सांगा? 4 दोन्ही 2 आणि 4. 4 दोन्ही 8 आणि 8 त्रिक 24. म्हणजे 2, 4 आणि 3 मी सोडलं. राहिलं काय? 11 आणि 2. 11 दोन्ही 22. तर 22 क्षमता कोणाची येईल? तर यांची. बघा ना, 22 ला 24 क्षमता आली तर 24 ला 22च येणार आहे. क्लिअर आहे. आता 16 क्षमता. 16 क्षमता सॉरी काढायचे ओची क्षमता. त्याचा वेळ किती आहे? तर 16 आहे. तर 16 वाला फक्त सोडून द्या. 2 ला सोडलं, 4 ला सोडलं, 4 दुने 8 आणि 8 दुनी 16, 2 ला सोडलं. राहिलं काय? 11 आणि 3. सर 11 त्रिक 33 म्हणजे 33 क्षमता कुणाची आली? तर ओची आली. आता बघा त्यांनी काय सांगितले? तिघजण एक आड एक काम करणार आहे. म्हणजे सर डे 1 ला डे 电量低， 1 ला कोण काम करेल? सर एम काम करेल. आणि एम एका दिवसात किती काम करणार आहे? तर सर 24 काम करणार. त्यानंतर डे 2 ला सायकल मी तयार करतोय. डे 2 ला कोण काम करणार आहे? सर एन काम करेल. आणि एन एका दिवसात किती काम करतो? सर 22 काम करतो. आणि डे 3 ला काय म्हणतोय मी? डे 3 ला कोण काम करेल? सर डे 3 ला काम करणार आहे ओ. आणि ओ एका दिवसात किती काम करतो रे? सर 16 काम करतो. म्हटल्यावर आता माझं टोटल काम किती झालं बरं?
एकूण काम किती झालं माझं? एम, एन आणि ओ. टोटल सर 3 दिवस काम करतायत. टोटल 3 दिवस काम करतायत आणि 3 दिवसात तिघे मिळून किती काम होणार आहे सांगा? आता इथे मी 16 लिहिलं हा चुकून. एका दिवसात ओ जो आहे तो 33 काम करतो. किती? 33. तर यांची बेरीज करा, किती होते बघा. 24 अधिक 22 काय होईल? 24 अधिक 22, 20 आणि 20 40, 46. 46 अधिक 3 करा म्हणजे 79 काम होईल. किती काम पूर्ण होईल? 79. म्हणजे बघा इथं माझं 3 दिवसात 79 काम झाले. आता 528च्या जवळ जाणारी 79च्या पटीतील संख्या बघा. 7 7 49 आणि 9 46 म्हणजे ते जास्त होईल. म्हणजे मला 6च्या पटीत घ्यावं लागेल. ठीक आहे. मी तर काय करतो, इकडं पण गुणले 6 करतो. गुणले 6 केलं तर किती होईल सांगा? 6 9 54, 4 हातच्याला जाईल 5 आणि 7 सक्कम 42 अधिक 5 47. 474 माझं काम झालं. इकडं पण मला गुणले 6 करावं लागेल. काय होईल? 6 त्रिकम 18 दिवस. म्हणजे मला काय काय आलं? सर 18 दिवसात काय झालं? 18 दिवसात काय झालं माझं? 474 एवढं काम कंप्लीट झालं. 18 दिवसात किती काम कंप्लीट झालं? 474. मग या 528 मधलं सर 474 काम पूर्ण झाले. काम शिल्लक किती राहिले सांगा माझं? तर सर 8तनं 4 गेलं 4 आणि 12तनं 7 गेलं सर 5. किती काम राहिलं माझं? 54 काम राहिलं. बरोबर. आता 18 दिवसात तर एवढं काम झाले. प्लस एक दिवस 19व्या दिवशी कोण काम करेल रे? सर 19व्या दिवशी परत कोण येईल? आपला यम येईल. परत यम येईल आणि यम किती काम पूर्ण करेल? त्यातलं 24 काम पूर्ण करेल. बरोबर. म्हणजे या 54 मधलं परत 24 काम पूर्ण झालं. राहिलं किती? 30 काम. परत 20व्या दिवशी परत एक दिवस. 20व्या दिवशी कोण येईल? सर यम नंतर कोण येणार? एन येणार आणि एन किती काम करणार रे? सर 20 काम करणार. म्हणजे या 20 काय? 22 आहे. ओके. एन किती करणार? 22 काम पूर्ण करणार. म्हणजे या 30 मधलं पण 22 काम पूर्ण झालं. राहिलं किती रे? 8 काम राहिलं. राहिलं किती काम? 8. म्हणजे टोटल किती काम पूर्ण झाले बघा माझं? टोटल सर हे 474 अधिक 24 अधिक 22 म्हणजे सर 520 काम कंप्लीट झालं. 520 काम कंप्लीट झालं. आणि किती दिवसात झालं? तर हे 18 दिवस अधिक हा एक दिवस, हा एक दिवस. टोटल सर 20 दिवस लागले मला. 20 दिवसात किती काम झालं? 520. आता राहिलेलं काम किती आहे रे? 8 आहे. आणि राहिलेलं 8 काम कोण करणार आहे? तिसरा ओ करणार आहे. ओ किती काम करतो? 33. बरोबर. म्हणजे 8 हे 33 पेक्षा खूप कमी आहे. आणि आपल्याला साधारणपणे विचारले, त्याच्यामुळे त्याचा विचार नाही केला तरी चालेल. माझं उत्तर किती येणार आहे? सर 20 दिवस येणार आहे. उत्तर किती येणार आहे? सर 20 दिवस येणार. आणि जर ऍक्युरेट उत्तर पाहिजे असेल तर मी तुम्हाला सांगितले कसं काढायचं. सर काम झाले किती दिवस? 20 दिवस. राहिले किती? 8 भागिले राहिलेलं काम कोण करणार आहे? ओ. त्याची क्षमता किती? 33. म्हणजे जर परफेक्ट आन्सर हवा असेल तुम्हाला तर ते येईल 20 8/33 आणि तर साधारणपणे विचारलंय त्याच्यामुळे 20 दिवस हे आपलं बरोबर उत्तर असणार आहे. आणि हा क्वेश्चन होता तुमचा SSC GD फेब्रुवारी 2023 चा. क्लिअर झालं? या लेवलचे क्वेश्चन या लेवल पर्यंत तुम्हाला SSC GD ला येतात. आणि इथपर्यंत जर तुम्ही व्यवस्थित शिकला आणि या लेवलचे क्वेश्चन प्रॅक्टिस केला, जे की आपल्या प्रॅक्टिस सेट मध्ये ऑलरेडी अवेलेबल आहेत, तर तुम्ही इझिली असे क्वेश्चन सॉल्व करू शकताय आणि सिलेक्शन घेऊ शकता. तर अशाच पद्धतीने तुम्हाला गणित त्यासोबत रिझनिंग हे सगळे सब्जेक्ट व्यवस्थित शिकायचे असतील आणि या वर्षी वर्दी मिळवायची असेल तर ऑफर मित्रांनो फक्त आणि फक्त 2 दिवस शिल्लक आहे. लगेच स्टडी कट्टा ऍप प्ले स्टोर वरून डाउनलोड करा. लिंक सुद्धा मी डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. तिथून अर्जुना 3.0 बॅच जी की ऑलरेडी 499 चे तुम्हाला या ऑफर मध्ये फक्त 249 ला मिळते. तिथून जॉईन करू शकता. भेटूया पुढच्या लेक्चर मध्ये डायरेक्ट ऍप मध्ये आणि आपल्या बॅच मध्ये. तोपर्यंत गुड नाईट. जय हिंद.